खुलताबाद तालुक्यातील जे बजारसावंगी गाव आहे, या गावामध्ये बघितलं गेलं तर काल एक मोठी घटना घडली होती आणि ती घटना अशी होती, जो हॉटेल चालक आहे, या चालकाला 6 जणांनी बेदम मारहाण केलेली होती आणि याच अनुषंगाने बघितलं गेलं तर काल रात्री खुलताबाद पोलीस ठाण्यात 307 या गुन्ह्याचा देखील कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यातच बघितलं गेलं तर गुन्हेगारांना आळा बसण्यासाठी पोलिसांनी एक नवीनच युक्ती सुचलेली आहे आणि यामध्ये बघितलं गेलं तर बजारसावंगीमध्ये आज जे आरोपी आहे, ज्या ठिकाणी मारहाण झाली होती त्याच ठिकाणी त्या आरोपींना फिरवण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण घटनेचा तपास जो करण्यात आलेला आहे. या संपूर्ण घटनेची जी माहिती आहे ती माहिती आपण खुलताबाद पोलीस ठाण्याचे जे पोलीस निरीक्षक आहे महाजन सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. सर्वप्रथम बघितलं गेलं तर खुलताबाद तालुक्यात नव्हे तर खुलताबाद तालुक्यावरही प्रथमच चर्चा रंगत आहे की जे आरोपी आहे, ज्या ठिकाणी मारहाण झाली होती त्याच ठिकाणी त्या आरोपांना फिरवण्यात आलेलं, यामागचं नेमकं कारण काय होतं? हे जे आरोपी आहेत, तर या आरोपींची बजारसावंगी भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दहशत होती. तसेच सर्वसामान्य नागरिकांना यांचा खूप त्रास होता. यांची तक्रार करण्यास कोणी पुढे धजावत नव्हते. तर लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, तसेच कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही हा एक संदेश देण्याकरता सदर आरोपितांना आम्ही बजारसावंगी येथे नेले होते. सर या घटनेमध्ये बघितलं गेलं जे आरोपी आहे, या आरोपींवर आणखी किती गंभीर गुन्हे आहेत? या आरोपींवर खरंच गंभीर गुन्हे आहेत. अपहरण आहेत, 2 अपहरणाचे गुन्हे आहेत, मारहाणीचे, तसेच दहशत निर्माण करणे, सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणे, व्यापाऱ्यांना त्रास देणे. पण यांच्या दहशतीमुळे ना कोणी तक्रार देण्यास पोलीस स्टेशनला धजावत नव्हते. आता या घटनेमध्ये बघितलं गेलं की जसं की आता जे आरोपी आहे त्या आरोपींना आपण गावावर मिरवलं आणि यामध्ये बघितलं की नागरिकांना आपण काय आव्हान करणार? मी आपल्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करतो की असे जे समाजकंटक आहेत, जे दहशत पसरवतात किंवा सक्रिय टोळी चालवतात, हे गावगुंड यांना न घाबरता आपण त्यांच्या विरुद्ध तक्रार दिली पाहिजे. पोलीस नेहमीच आपल्या सदैव सोबत राहील आणि मी आपल्या माध्यमातून अशा गावगुंडांनाही मी ठोकपणे सांगू शकतो, तुम्ही जर कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल. सर आता एक शेवटचा प्रश्न, जसं की आता जे 307 प्रकरणातले जे गुन्हेगार होते यांना तर आपण त्यांच्याच गावात मिरवणूक काढली. अशाच घटना आपण जर एखादी कलम लागल्या गेली तर प्रत्येक ठिकाणी आपण अशीच मिरवणूक गुन्हेगारांची काढणार का? यामध्ये दहशत कमी करणे हा एक आमचा एकमेव उद्देश आहे. कोणत्याही व्यक्तीला एक सुरक्षितेची भावना निर्माण झाली पाहिजे, महिलांना सुरक्षित वाटलं पाहिजे. अशा प्रकारे गुंडांची दहशत कमी करण्यासाठी नक्कीच आम्ही कायद्याचा जो वापर आहे तो प्रभावीपणे करू. असे जर नागरिकांमध्ये दहशत पसरवत असतील तर त्यांना कठोरात कठोर MPDA मोक्कासारखे सुद्धा आम्ही कारवाई करण्यास मागे पुढे बघणार नाही. नक्कीच हे होते खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महाजन सर यांनी आत्ता सांगितलेलं आहे, गुंडांची दहशत कमी करण्यासाठी आम्ही अशाच प्रकारे जे गुन्हेगार आहे या गुन्हेगारला ज्या ठिकाणी घटना घडेल त्याच ठिकाणून मिरवण्यात येईल, असा देखील इशारा महाजन सर यांच्याकडून देण्यात आलेला आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.